अशा अपेक्षा मे बी नव्हत्या कधी की तू मला सांग मी कशी दिसते आहे. कारण असं मे बी हे वाटू शकतं की मग असं कसं काय तू अंध माणसाशी लग्न करू शकतेस. तर मला असं होतं की म्हणजे ज्या लोकांना असं वाटतं की हिने अंध माणसाशी कसं काय लग्न केलं आहे, तर मी अंध माणसापेक्षा मी प्रत्यक्ष लग्न केलं आहे. तर ॲक्च्युली ही इज नॉट ब्लाइंड. कुठल्या अर्थाने की त्याची जी व्हिजन आहे, म्हणजे फक्त डोळ्यांनी दृष्टी नाही आहे ह्याला, म्हणजे मला ती गोष्ट नंतर जाणवली की ओके ही पण गोष्ट आहे अशी की विजन जी गोष्ट आहे. मोस्टली आम्ही लग्न केलं ह्या गोष्टीसाठी की आम्हाला एकमेकांची कंपनी खूप आवडते. सो मग ती कधीही असू देत, काही असू देत, कुठल्याही स्वरूपात असू देत. त्याचं कारण असं होतं की आमची मैत्री आणि त्याच्यामुळे आम्हाला कंपनी आवडत असल्यामुळे मग एव्हरीथिंग एल्स फॉल्स. प्रेम म्हणजे मैत्री असावी कायमस्वरूपी साठीची आणि त्याच माणसाशी लग्न करावं ज्याच्याशी तुमची खूप जास्त चांगली मैत्री आहे. ज्या गोष्टीने आम्हाला म्हणजे आमचं कम्युनिकेशन किंवा आमच्या मधल्या गोष्टी आमची मैत्री जिवंत ठेवली ती गोष्ट म्हणजे जोक्स. कारण त्याचा स्वतःचा आयुष्याकडे बघण्याचा आणि स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन, त्याच्यामुळे दृष्टिकोन असणं जास्त महत्त्वाचं आहे. दृष्टी नसली तरी सुद्धा मे बी. माझं नाव शांभवी पुरंदरे आणि माझं ग्रॅज्युएशन जर्मन लँग्वेजमध्ये झालं आहे आणि मी डिप्लोमा मॅनेजमेंट पण केलं आहे आणि मी ॲक्सा इन्शुरन्स कंपनीमध्ये काम करत होते 5 वर्ष आणि त्याच्यानंतर मी फ्रीलान्सिंग करते जर्मन लँग्वेजचंच. आणि प्रतीकची आणि माझी भेट जर्मन लँग्वेज क्लासमध्ये झालेली. मॅक्स मुलर भवनला आम्ही होतो आणि त्याच्यानंतर कॉलेज पण आमचं एकत्रच होतं फर्ग्युसन कॉलेजमध्ये आणि तेव्हापासून आम्ही म्हणजे एकमेकांना ओळखतो. म्हणजे तशी मैत्री तिथून सुरू झाली. माझं नाव प्रतीक इंगळे. माझं मास्टर्स झालं आहे मीडिया अँड कम्युनिकेशन स्टडीज पुणे युनिव्हर्सिटीमधून. माझं नेट JRF क्वालिफाय झालो आहे मी 2021मध्ये आणि सध्या मी जे दिव्यांग स्टुडंट्स आहेत पुण्यामधले सगळे कॉलेजेस फर्ग्युसन SP वाडिया मॉडर्न इथे जे दिव्यांग स्टुडंट्स आहेत त्यांच्या डॉक्युमेंटेशन स्कॉलरशिप आणि हायर एज्युकेशनसाठी काम करतो. हां, तर 2013ला आम्ही पहिल्यांदा क्लासमध्ये भेटलो. तेव्हा फक्त जुजबी झालेलं बोलणं, काहीच म्हणजे इंट्रोडक्शन फक्त होतं आणि त्याच्यानंतर असं झालं की काही ना काहीतरी मला असं वाटतं प्रोजेक्ट्स होते, आपले प्रोजेक्ट होते का तेव्हा आपण असाइनमेंट होती तेव्हा आम्ही एका ग्रुपमध्ये होतो कोइन्सिडेंटली. मग तेव्हा जास्ती ओळख झाली. मग जास्ती म्हणजे असं बऱ्यापैकी म्हणजे की हां ओके असं नंबर वगैरे एक्सचेंज करू तेवढंच. त्याच्यानंतर मग कॉलेजमध्ये असल्यापासून वगैरे मग अजून असं बोलणं आणि चॅटिंग वगैरे चाललेलं आणि मग तसं म्हणजे एकदम नॉर्मल होतं, नॅचरल होतं. काहीच असं म्हणजे त्याच्यामध्ये असं काही स्पेशल असंच मला आठवत नाही एवढं. सो माझं वयाच्या 9व्या वर्षी मला अंधत्व आलं एका आजारामुळे, स्टीव्हन जॉन्सन सिंड्रोम म्हणतात. ती एका गोळीची रिॲक्शन होती औषधाची, तर त्याच्यामुळे अंधत्व आलं आणि त्यानंतर मी रेग्युलर स्कूलमध्ये शिकलो. त्यातून रिकवर झालो व्यवस्थित, पण त्याचा इम्पॅक्ट डोळ्यांवरती राहिला आणि त्याने विजन डॅमेज झाली. तर त्याच्यानंतर मग कॉलेजमध्ये होतो फर्ग्युसनला आणि त्यावेळेस फर्स्ट टाईम आम्ही भेटलो. त्याच्यानंतर आमची मैत्री झाली. त्यानंतर प्रेमात असंच पडण्याचं काही स्पेसिफिक इन्सिडेंट किंवा असं काही तारीख वगैरे नव्हती. आम्ही जनरल मित्र होतो खूप चांगले आणि आम्ही ते तिथपर्यंतच ठेवलेलं समजून उमजून व्यवस्थित, की कारण माहिती होतं की काही जर का होणार नाही आहे असं काही, हे आधीच ठरवलेलं आम्ही. त्यामुळे आम्ही विल जस्ट बी गुड फ्रेंड्स एवढंच होतं आणि हे लिटरली आत्ता 2 वर्षापूर्वीपर्यंत होतं की आम्ही मित्र म्हणूनच राहूयात, फार काही पुढे होऊ शकत नाही. कारण ऑब्व्हियसली त्याचे मुख्य कारण हीच आहेत की ॲक्सेप्टन्स दोन्ही बाजूने. कारण म्हणजे आम्ही जरी मैत्री वगैरे असेल, सगळ्या गोष्टी असतील, तरी पण बऱ्याच बाकीच्या गोष्टी आहेत, समाज आहे, फॅमिली आहे, तर ते ॲक्सेप्ट करतील की नाही, त्यांचा ॲक्सेप्टन्स असेल की नाही, तर असे सगळे प्रश्न होते. त्यामुळे आम्हाला माहिती होतं की हे अशक्य आहे, नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे ही गोष्ट होणं. त्यामुळे आम्ही हे ठरवून टाकलेलं की ठीक आहे, म्हणजे मी तिला म्हटलेलं की तू तुझ्या आयुष्यात तुला जसं हवं तसं तू पुढे जाऊ शकतेस आणि मी माझ्या आयुष्यात मला जसं हवं तसं पुढे जाईन. सो लेट्स नॉट फोर्स इट की व्हायलाच पाहिजे, कसं काय नाही होते वगैरे. तर मित्र आहोत चांगले, तर मित्राप्रमाणेच आपण राहिलो तरी पण खूप आहे. सो असं सगळं झालं. प्रेम तर होतंच, म्हणजे हे माहिती होतं की आम्हाला दोघांनाही आम्ही आवडतो, पण त्यातही एक प्रॅक्टिकल ॲस्पेक्ट असतो ना की खरंच लग्नामध्ये रूपांतर होऊ शकतं का याचं. तर ते नेक्स्ट टू इम्पॉसिबल वाटत होतं. त्यामुळे मी ठरवलेलं की मी काही लग्न करणार नाही. मी माझं नेट JRF क्वालिफाय झाल्यानंतर मी परदेशी जाणार PhD करायला
आणि मी शांभवीला त्याच वेळेस सांगितलेलं की तू तुझ्या आयुष्यात पुढे जा, कारण काही होणार नाही आहे. सो त्यावेळेस मग मुख्य म्हणजे कारणं ही होती की असंच राहू शकत नाही आपण, राईट. घरचे प्रेशर टाकत असतात किंवा घरच्यांचं एक प्रेशर असतं की लग्न केलं पाहिजे योग्य वयामध्ये वगैरे, पण ते काही शक्य नव्हतं. म्हणजे मला नव्हतं करायचं लग्न खरं तर, पण माझं असं म्हणणं होतं की कशाला उगाच म्हणजे दुसऱ्या व्यक्तीला फोर्स करून की तू केलंच पाहिजेस. आणि तू जरी माझी खूप चांगली मैत्रीण असेल तरी पण मी तिला सांगितलेलं की जोपर्यंत तुझ्याकडून 100% ही गोष्ट येत नाही की नाही मला करायचंच आहे वगैरे, तर विचार करूच असं नाही, विचार करू. कारण शेवटी ह्या गोष्टी सगळ्या तुमच्या विलिंगनेसवर आहेत की तुम्हाला किती हवी आहे ती गोष्ट. जर का ती गोष्ट म्हणजे नाही का जस्ट औपचारिकता म्हणून किंवा नाही का आता आहोत इतके वर्ष मित्र तर आपण लग्न केलं पाहिजे, तर ह्याच्यामध्ये आपण आयुष्य आपलं डॅमेज करून बसतो या सगळ्या नादामध्ये. सो म्हणून प्रॅक्टिकली गोष्टी बघणं गरजेचं असतं. आणि मग त्यावेळेस 2023मध्ये मी ज्यावेळेस सुरू केली ॲप्लिकेशन प्रोसेस माझी बाहेर जाण्यासाठी, तो ॲक्च्युली ब्रेकिंग पॉईंट होता की त्यावेळेस मग दोघांनाही खूप जास्त रिअलाईज झालं की आता इथून पुढे बाहेर मी जेव्हा जाईन त्यावर्षी, तर नंतर मग देर इज नो कमिंग बॅक. म्हणजे मैत्री किंवा नाही का त्या सगळ्या गोष्टी काहीच नसणार आहे. तसं तो म्हणला की त्याची ॲप्लिकेशन प्रोसेस वगैरे सुरू झालेली सगळी, आणि त्याच्यानंतर मग असं एक डिसिजन घेण्यासारखं काइंड ऑफ होतं की आता हे जे आपण मैत्री म्हणतो आहे किंवा रिलेशनशिप म्हणू, तर आम्ही तसं म्हटलं तर कधी डेट ॲज सच नाही केलं एकमेकांना कधीच. आम्ही असं फोनवर किंवा मेसेजवरती बोलायचो, आणि तसं म्हटलं तर खूप मैत्री स्वरूपातच होतं. असं टिपिकल आम्ही गोष्टी कधी केल्या नाहीत की डेटला गेलो आहे किंवा काहीतरी असं मूव्हीजना 1-2 मूव्हीजना गेलो आहे, पण असं म्हणजे इतकं नव्हतं. फ्रेंडशिपच मेन होती. तर तेव्हा त्या पॉईंटला असं झालेलं की आता तो जाणार आहे बाहेर, जर का ते कन्फर्म जर का झालं तर मग मैत्री अशी राहू शकते का, कारण मेजरली प्रॅक्टिकॅलिटीज, टाईम डिफरन्स. त्याच्यानंतर जर का तो बाहेर गेला तर त्याला दुसरी कोणीतरी मिळू शकते, किंवा मला पण घरचे मग म्हणू शकतात की नाही आता तुला लग्न केलं पाहिजे. आणि आम्ही असं काही म्हणजे बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड टाईप काही कधीच नव्हतं, अशी मैत्री होती फक्त. आणि मग तेव्हा असं झालं की त्यानेच मला विचारलेलं की मी जातो आहे म्हणजे, तर म्हणजे काय आपण कंटिन्यू करतो आहे का, मग नाहीतर मग बंद करून टाकायचं बोलणं वगैरे सुद्धा. तर मग आणि मला पण असं तेव्हा झालेलं की मी आता डिसिजन घेतला पाहिजे की नक्की काय आहे, ही आपण मैत्री फक्त मैत्री आहे खरंच का, आपण फक्त अमान्य करतो आहे की नाही आपण ॲक्च्युली एकमेकांवरती खूप जास्त प्रेम करतो, जे की करतच होतो. आणि मग त्याच्यानंतर मार्च-एप्रिलमध्ये आमचं म्हणजे मी त्याला म्हणलं की नाही मला करायचं आहे तुझ्याशी लग्न. आणि मी खूप असं ॲक्सेप्ट नव्हते करत की नाही मला ॲक्च्युली तुझ्याशी लग्न करायचं आहे. तर तो आत्ता म्हणला तसंच की लग्न म्हणजे थोडीशी वेगळी गोष्ट आहे. म्हणजे मैत्री किंवा मे बी रिलेशनशिपसुद्धा जरी म्हटलं तरी पण थोडी वेगळी गोष्ट आहे. लग्नामध्ये थोडे सगळ्या सांसारिक गोष्टी येतात, आईबाबा असतात, फॅमिली आहे, सोसायटी आहे, ॲक्सेप्टन्स खूप वेगळ्या लेवलचं आहे. तर त्याची तयारी तुझी नक्की आहे का. आणि जरी तू नाही म्हणलीस तरी पण मला काही असं वाटणार नाही की तू कसं काय नाही म्हणलीस, किंवा ह्याच्यात एवढं इमोशनली तू बर्डन नको घेऊस की आता तू मला हो म्हणलंच पाहिजेस. तर मी म्हणलं हो मी केला या सगळ्याचा विचार, आणि मला असं वाटलं की मला तुझ्याबरोबर आयुष्य काढायचं आहे, मला तुझ्याबरोबर जगायचं आहे. आणि का तर म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी खूप आधी होत्या. म्हणजे मे बी जर का असं मला विचारलं असतं आधी त्याने, किंवा असं कधी विचारलं नव्हतं, पण असं तो एक अनस्पोकन झालेलं की हां मे बी मी कशी राहू शकेन त्याच्याबरोबर, म्हणजे एका अंध व्यक्तीबरोबर मी लग्न करू शकते का, किंवा एक सामाजिक म्हणजे लोक मला काय म्हणतील की अरे तू ह्याच्याशी कसं काय लग्न केलंस, किंवा आई बाबा हो म्हणतील का. तर असे बरेच सारे फॅक्टर्स मे बी होते सुद्धा. पण तो जो मोमेंट आला की जेव्हा मला ॲक्च्युअली ठरवायचं होतं की हो का नाही, मला लग्न करायचं आहे का नाही आणि प्रतीक्षी करायचं आहे का नाही, तर मी म्हणलं की नाही मला करायचं आहे तुझ्याशी लग्न. आणि मला नाही फरक पडत की लोक काय म्हणत आहेत किंवा आई बाबा काय म्हणतील, किंवा तो आहे म्हणजे भाग आई बाबा काय म्हणतील तर ते सांगते मी थोड्या वेळात. पण असं की एक म्हणजे असं झालं की नाही मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. आणि ह्याच्यासाठी असं पण वाटू शकलं असतं मला की मे बी जर का थोडे महिने आम्ही भेटलो आहे, जस्ट एक वर्षभर भेटलो आहे, पण ऑलमोस्ट 10 वर्ष आम्ही एकमेकांना बोलतो, एकमेकांची ओळख आहे व्यवस्थित. तर मला असं आलं की नाही मी योग्य निर्णय घेते, आणि आय वॉज व्हेरी शुअर अबाउट इट. मग आम्ही माझ्या घरी सांगितलं
ह्याच्यामध्ये अजून एक भाग आहे जो माझ्या बोलण्यात राहायला सांगायचा, की मला टाईप 1 डायबिटीस आहे आणि मी 5 वर्षांची असल्यापासून आहे. तर टाईप 1 डायबिटीस असं आहे की तुम्हाला इन्सुलिन घ्यावं लागतं. तर लहानपणी मी इंजेक्शन्स घ्यायचे आणि त्याच्यानंतर 2008 सालापासून मी इन्सुलिन पंप वापरते. तर आता गुगल केल्यावर त्याबद्दलची सगळी माहिती येईल किंवा मी नंतर इन डिटेल सांगते. तर बेसिकली ते पण एक कारण होतं की फक्त प्रतीकच्या अंधत्वापेक्षाही मला पण काहीतरी काइंड ऑफ डिसेबिलिटी आपण त्याला म्हणू नाही शकणार किंवा म्हणू शकू तशी होती. त्याच्यामुळे जर का माझे आईबाबा मला म्हटले असते की नाही आम्ही ह्या गोष्टीसाठी नाही म्हणू शकू, म्हणजे नाही शक्य, तर मग काय. तर मग लकीली त्या दरम्यानच एक असा इन्सुलिन पंप जस्ट तेव्हा लॉन्च झालेला की त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक शुगर पण दिसते तुमच्या शरीरात काय आहे ते, आणि त्यानुसार इन्सुलिन पण ऑटोमॅटिक जातं. तर ते मला विकत घ्यायचं होतं एनिवे, आणि तर ते सगळं जुळून आलं की मी त्याआधी आम्ही विकत घेतलं, म्हणजे मी आणि त्याच्यानंतर मग असं जरा आईबाबांचं कसं एकंदरीत आता आम्ही सांगायचं आहे घरी, आधी त्यांची परवानगी माझ्या आईबाबांची पहिले पाहिजे. त्याच्या आईबाबांशी बोललेलं आणि ते म्हणलेले की आम्हाला काहीच हरकत नाही आहे, पण तिच्या पण आईबाबांशी तुम्ही एकदा बोला वगैरे काय ते म्हणतायत ते. आणि मग त्याच्यानंतर माझ्या आईबाबांशी मी बोलले, मी त्यांना असं सांगितलं की असं असं आहे, आणि ते ओळखत होते साधारण प्रतीकला की असं असं आहे आणि त्याला दिसत नाही वगैरे. तर ते त्यांना मी सांगितलं की आम्हाला लग्न करायचं आहे आणि आता तो इन्सुलिन पंप पण घेतला आहे, तर माझ्या साईडने काही असं म्हणजे नाही आता की मला काही म्हणजे खूप हेल्थ इश्यूज आता अजून काही होऊ शकतात वगैरे, खूप मॅनेजेबल आहे. आधीपासून गोष्टी होत्याच मॅनेजेबल, पण आता तर खूपच जास्ती मॅनेजेबल आहे. तर मग आम्ही केला आहे सगळ्या गोष्टींचा प्रॅक्टिकली विचार, आणि आम्ही करतोय, म्हणजे करायचं आहे आम्हाला लग्न. तर ते म्हणले की बरं, ते काही असं हो पण म्हणले नाहीत नाही पण म्हणले नाहीत. ते म्हणले की प्रतीकला एकदा भेटायला घरी बोलव. आणि मग मला जरा असं ग्रीन सिग्नल वाटला की अरे ते असं डायरेक्ट म्हणतायत की घरी बोलव त्याला, आणि मला ॲक्च्युली तेच पाहिजे होतं की ते एकदा प्रतीकला भेटले की मग ऑब्व्हियसली त्यांना कन्व्हिन्स होणारच आहेत ते. आणि मग त्याला बोलवलं घरी, आणि मग ते भेटले, त्याच्याशी बोलले वगैरे, आणि त्यांना अर्थातच तो खूप जास्त आवडला. आणि ते मला म्हणले की तुझा बरोबर चॉईस आहे. आणि आत्तापर्यंत कायम आईबाबांनी माझा म्हणजे सपोर्ट केला, इन द सेन्स त्यांनी विश्वास ठेवला आहे की आपली मुलगी व्यवस्थित निर्णय घेईल कुठल्याही बाबतीचा, आणि त्यांनी कधीच कुठल्या बाबतीत फोर्स नाही केला. आणि ॲट द सेम टाईम त्यांनी ते फ्रीडम दिल्यामुळे मी हा चॉईस खूप मग अजून असं त्याला हे उदाहरण मिळालं की अरे आपण बरोबर करतो पण आहे, कारण आता आईबाबांचं पण म्हणजे होकार आहे. त्याच्यामुळे आता बाकीची एरवी सोसायटी काय म्हणते आहे किंवा बाकीचे लोक काय म्हणते त्याला काही फरक पडत नाही. ऑल्दो असं असल्यावर नंतर, आणि मग लग्न आमचं असं लवकर ठरत गेलं वगैरे. मग एंगेजमेंट वगैरे घरच्या घरी झाली, आणि मग लग्न 5-6 महिन्यात लगेच झालं. आणि बाकी एकंदरीत असं की ती प्रोसेस अशी, म्हणजे आम्हाला पण विश्वास नाही बसत की एवढी स्मूथ कशी काय झाली. म्हणजे ॲक्च्युली सगळ्यांना असं वाटत होतं, मला स्वतःला पण वाटत होतं की आईबाबा नाहीच म्हणणार आहेत, किंवा त्याचे पण आईबाबा तेच म्हणले की आम्हाला वाटत नाही की तिच्या घरचे लगेच हो म्हणतील ह्या गोष्टीला. आणि पण अर्थात सगळं क्रेडिट तसं म्हणलं तर त्यांच्या समजूतदारपणाला जातं, कारण त्यांनी सपोर्ट केला नसता तर मग नसतं, मे बी शक्य नसलं असतं. ॲज अ लाईफ पार्टनर कसा असावा याच्यासाठीचं तसं म्हणलं तर एक्झॅक्टली मला प्रतीकसारखाच लाईफ पार्टनर हवा होता असं मी म्हणेन आता. तेव्हा आपण म्हणजे मी थोडी लहान होते अजून, मला तेव्हा तेवढी मॅच्युरिटी नव्हती की नक्की मला काय एक्सपेक्टेड आहे रिलेशनशिपमधून किंवा ॲज अ लाईफ पार्टनरमधून. तर मेन द बेसिस ऑफ आवर रिलेशनशिप इज कम्युनिकेशन. तर कम्युनिकेशन हे फाउंडेशन आहे. कम्युनिकेशन म्हणजे कुठल्या अर्थाने की आता ते असं आता बघितलं तर असं वाटतं की रोज कसं काय बोलू शकायचं आपण, किंवा रोज कसं काय फोनवर किंवा मेसेजवर बोलतो आहे. पण एक जनरल शेअरिंग असेल किंवा एकंदरीत सगळ्या गोष्टी उघडपणे एकमेकांना सांगणं, आणि कुठल्याच बाबतीतला असा कुठला हिंड्रन्स राहिला नव्हता की लपवून ठेवणं किंवा काहीतरी अपेक्षा आहेत. बेसिकली मैत्री हे खूप मेन फाउंडेशन असं मला वाटतं, कारण मैत्री असताना खूप गोष्टी इझी असतात. काही असं हे नसतं की काहीतरी आता अपेक्षा आहे, तू माझा बॉयफ्रेंड आहेस तर तू असं वागलं पाहिजेस, किंवा आता आपल्याला असं करायचं आहे, काहीतरी कंडिशन्स आहेत, असं काही नव्हतं. त्यामुळे तो माझा एकदम भारी असा बेस्ट फ्रेंड आधीपासून होता आणि अजूनही आहे, इवन आफ्टर 1 year. आणि ते मेन आहे. आणि दुसरी गोष्ट की काय म्हणतो त्याला, एक कम्युनिकेशन ठेवल्यामुळे एकमेकांचे, आता समजा काहीतरी प्रसंग माझ्या आयुष्यात झाला आहे आणि त्याच्यामध्ये मी कशी रिॲक्ट झाले हे त्याला आधीच माहिती होतं, म्हणजे कारण आम्ही एवढे वर्ष एकमेकांना बोलतोय, ओळखतोय, किंवा तो कसा आहे. आणि एका लाईफ पार्टनरच्या माझ्या व्याख्या अशा काही ठरलेल्या आजच नव्हत्या. प्रतीकच्या तसं म्हणलं तर
प्रेमात मी आधीपासून होते, फक्त मी मान्य करत नव्हते. कारण अर्थात म्हणजे की असं काही मी ठरवलं नव्हतं की मला अंध माणसाशी लग्न करायचं आहे किंवा मला तो अंध आहे म्हणून आता मला सिम्पथी आहे आणि म्हणून मी त्याच्याशी लग्न करते, असं कोणी नाही विचार करत की असं काहीतरी म्हणजे असा काही सॅक्रिफाईस आहे वगैरे, अजिबात नाही. त्यामुळेच प्रॉपर करिअरची आम्ही म्हणजे काय म्हणतात त्याला, करिअर सेट झाल्यानंतरच विचार केला लग्नाचा. आणि काय म्हणू तसं की लाईफ पार्टनरमध्ये काय गोष्टी पाहिजेत, तर त्याचा सच्चेपणा तो खूप जास्ती प्रामाणिक आहे, ऑनेस्ट आहे. आणि अशा म्हणजे खूप आहेत आता गोष्टी सांगायच्या तसं म्हणलं तर. पण माझ्या अशा टिपिकल अपेक्षा तसं म्हणलं तर नव्हत्या कधी, किंवा माहिती नाही की होत्या तरी का तर. आणि त्या असं कधीच झालं नाही की आत्तापर्यंत की मला एखादी गोष्ट पाहिजे होती किंवा आणि ती प्रतीकने नाही केली कधी. म्हणजे ते अनस्पोकनली तसं होत गेलं. म्हणजे खूप असं माहिती मला पण असं एक्झॅक्टली नाही माहिती, पण माझ्या अशा अपेक्षा मे बी नव्हत्या कधी की तू मला सांग मी कशी दिसते आहे. कारण असं मे बी हे वाटू शकतं की मग असं कसं काय तू अंध माणसाशी लग्न करू शकतेस. तर मला असं होतं की म्हणजे ज्या लोकांना असं वाटतं की हिने अंध माणसाशी कसं काय लग्न केलं आहे, तर मी अंध माणसापेक्षा मी प्रतीकशी लग्न केलं आहे. तर ॲक्च्युली ही इज नॉट ब्लाइंड. कुठल्या अर्थाने की त्याची जी व्हिजन आहे, म्हणजे फक्त डोळ्यांनी दृष्टी नाही आहे ह्याला, म्हणजे मला ती गोष्ट नंतर जाणवली की ओके ही पण गोष्ट आहे अशी की विजन जी गोष्ट आहे, एक त्याला जो एक सेन्स आहे किंवा त्याची एक जी पर्सनॅलिटी आहे आणि एकंदरीत सगळी अख्खी त्याचं माइंडसेट असेल, इमोशनल इंटेलिजन्स असेल, कम्युनिकेशन स्किल्स असतील, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट किंवा एकंदरीत सगळ्या गोष्टी, तर ह्याला म्हणजे त्याच्या ब्लाइंडनेसचं एक व्यंग म्हणून त्याने ती गोष्ट कधीच त्याच्या बाबतीत नव्हती. किंवा त्याने त्याचा कुठल्या गोष्टीत गैरफायदा करून घेतला आहे की त्याच्यामुळे त्याने सिम्पथी मिळवली किंवा कुठल्याही बाबतीमध्ये सवलत मिळवली, असं कधीच काही झालेलं नाही आहे. त्याच्यामुळे तो स्वतःच त्याला कधी ते व्यंग आहे असं कधी झालेलं नाही आहे. त्या गोष्टी खूप स्मूथ आहेत त्याच्या बाबतीमध्ये. अर्थात त्याचे कष्ट आणि सगळ्या गोष्टी जुळून आल्या आहेत आणि असं आहे. तर त्यामुळे असं झालं की म्हणजे ही तोच आहे एकमेव की मी त्याच्याबरोबर राहू शकते. सो आम्ही हे ठरवलं त्यावेळेस सगळ्यात आधी आम्ही मॅपिंग केलं की आपल्याला काय करायचं आहे आयुष्यात. तर म्हणजे आर वी फायनान्शियली स्टेबल, तर आम्ही होतो. दुसरी गोष्ट आहे की करिअरमध्ये काय करायचं आहे आपल्याला. तर मग आम्ही ठरवल्या काही गोष्टी की आपण ह्या गोष्टी करायच्या जेणेकरून आपल्याला एक थोडी स्टॅबिलिटी राहील. त्यानंतर आपण असंही नाही करायचं की ट्रेडिशनली जे गोष्टी करतात की म्हणजे उदाहरणार्थ आता मला यूट्यूब आणि इंस्टाग्राम, मी फक्त बोलून दाखवलेलं शांभवीला एकदा की मला यूट्यूब आणि इंस्टाग्रामवरती कॉन्टेंट क्रिएट करायचं आहे, कारण मला डिसेबिलिटीच्या अराउंड नॅरेटिव्ह क्रिएट करायचं आहे आणि बरंच काय गोष्टी म्हणजे मला ज्या करायच्यात गोष्टी त्या मी सांगितलेलं. तर त्याच्यामध्ये तिने ॲक्च्युली पुश केलं की आपण हे करायचं आहे आणि जे काय लागेल ते आता मग मी बरोबर आहे तुझ्या, जे काय असेल ते. सो मी करेन तुझ्याबरोबर, तुला जे काय करायचं त्या गोष्टी आपण त्या सगळ्या एकत्र करूयात. सो तसं म्हणून आम्ही मग ठरवलं की आपण ह्या करूयात गोष्टी. माझं नेट JRF पण झालेलं त्यावेळेस, त्यामुळे काइंड ऑफ जरी तू ज्या दृष्टीने म्हणतेस की जबाबदारी फायनान्शियल किंवा कुठल्या गोष्टीने, तर ते तशा अर्थाने सिक्युअर होतं. दुसरी गोष्ट म्हणजे जी जबाबदारी दुसऱ्या प्रकारची असते की आता फॉर एक्झाम्पल काही गोष्टी असतात की आता नवरा बायको त्या करतात की फिरायला जाणं किंवा दर शनिवार रविवारी बाहेर गेलंच पाहिजे आणि मग ह्या गोष्टी केल्याच पाहिजेत वगैरे. तर आम्ही आधीपासून क्लिअर होतो आणि आम्ही दोघांचंही आमच्या चॉईसेस त्या बाबतीत सेम आहेत. आम्हाला गर्दीत जायला आवडत नाही, आम्हाला ॲडव्हेंचरस गोष्टी करायला आवडत नाही आणि आम्हाला ॲडव्हेंचरच्या आधी कम्फर्ट आणि कन्व्हिनियन्स महत्त्वाचा आहे, कारण तो आमच्या दोघांसाठी महत्त्वाचा आहे. म्हणजे तर लग्नानंतर लोक कुठे जातात फिरायला, कुठेतरी मनाली किंवा कुठेतरी म्हणजे नाही का अशा चांगल्या कुठल्या तरी डेस्टिनेशनमध्ये वगैरे. आम्ही ठरवलं बँगलोरला जायचं, कारण दोन गोष्टींचा विचार केला की शांभवी आधी बँगलोरला राहिली होती 2 वर्ष. तिचं ज्यावेळेस डिप्लोमा मॅनेजमेंट चालू होतं त्यावेळेस तिला ते शहर माहिती आहे. आणि दुसरी आणि त्यावेळेस ती मला म्हणायची की अरे तुला हे कॅफे माहिती का, हे कॅफे खूप भारी आहे किंवा मला तुला इथे घेऊन यायचं एकदा कधीतरी, इथलं हे खूप भारी आहे वगैरे. तर मग आम्ही ठरवलं की ठीक आहे मग आपण तिकडेच जायचं. का, कारण शहर आहे, तिथे ॲक्सेसिबिलिटी आहे, आम्ही इझिली सगळीकडे जाऊ शकतो आणि काय म्हणजे सीनरी वगैरे एवढा काही इंटरेस्ट नाही आहे की काय बघणार आहे तो सीनरी काय बघणार आहे म्हणजे ती बघू शकते पण तरी. सो तशा अर्थाने मग आम्ही कायम अशाच गोष्टी करतो की ज्या आम्हाला कन्व्हिनियंट आहेत. त्यामुळे कुठेही
ह्या गोष्टींचा प्रश्नच उद्भवत नाही की आता सर्टन रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत तर त्या मी पूर्ण करू शकत नाही आहे का वगैरे. तर जे काय आहे ते आमचं सगळं क्लिअर कट कम्युनिकेशनमधूनच सगळ्या गोष्टी होतात. असं कधीही होत नाही की माझ्या मनात एक चालू आहे, तिच्या मनात एक दुसरंच चालू आहे आणि मग तिसरीच गोष्ट काहीतरी झाली. सो सगळ्या बाबतीमध्ये क्लिअर कट कम्युनिकेशन हेच बेसिस आहे सगळ्या गोष्टींचं. तर आईबाबांना असं आहे की माझ्या आईबाबांची अपेक्षा ॲज माझ्याकडून कायम ही राहिली आहे की श्रीमंती जरी असेल तरी ती गुणांची संपत्ती पाहिजे. पैशाची संपत्ती त्यांना कॉन्फिडन्स आहे की माझ्याकडे असणार आहे की मी काही करून व्यवस्थित करू शकते. आणि त्यांचा म्हणजे ह्याचा अर्थ असा नाही की मटेरियलिस्टिक गोष्टींचा ते इतका भाव देत नाही त्या गोष्टींना, पण एक विश्वास जो म्हणू आपण किंवा एक इमोशनल इंटेलिजन्स जो म्हणू तो डेफिनेटली माझ्या आईबाबांच्याकडे खूप मला असं आत्ता आणि असं जास्ती जाणवतं की त्यांनी जो विश्वास टाकला माझ्यावर किंवा प्रतीकवरती ते कारण मी त्यांना जे खरं आहे ते सांगितलं. काही असं वाढवून काहीच सांगितलं नाही किंवा उगाचच काही खोटं काही सांगितलं नाही, कारण काही नव्हतंच खोटं सांगायसाठी. आणि तर त्यांच्या अपेक्षा त्यांनी कधीच लादल्या नाहीत कुठल्या बाबतींमध्ये. आणि त्यांनी कायम हेच बघितलं आहे की आपली मुलगी ज्याच्याबरोबर समजा सुखी असेल तर ती आहे. त्यांनी कधी तिथे जात किंवा अजून काही आता हे व्यंगसुद्धा कधी बघितलं नाही. तर त्याला कारण म्हणजे त्यांचा माझ्यावर जो विश्वास आहे तो, किंवा एकंदरीत त्यांनी मला जे संस्कार केलेले आहेत की लाईफ पार्टनर निवडताना तुला लाँग टर्म विचार केला पाहिजे का शॉर्ट टर्म, की फक्त काय फ्लॅट गाडी आणि ह्या गोष्टी फक्त मॅटर होतात का त्याच्या बरोबरीने बाकीच्या पण गोष्टी मॅटर होतात, की कम्पॅटिबिलिटी आहे किंवा एकंदरीत तुम्ही एकमेकांना किती समजून घेऊ शकता, पुढे जाऊन तुमची रिलेशनशिप कशी राहते याला जास्ती महत्त्व आहे. कधी ठरवून बोलले नाही ते माझ्याशी, पण तसं वातावरण घरी आहे, तेवढं फ्रीली माझे आई बाबा माझ्याशी बोलतात आणि अजूनही. आणि त्याच्यामुळे खूप त्यांच्याबरोबर पण माझं क्लिअर कम्युनिकेशन आहे आणि त्याच्यामुळे त्यांना विश्वास वाटला प्रतीकबद्दल. आणि प्रतीक घरी आल्यावरती त्यांना काही इम्प्रेस वगैरे काही केलेलं असं नाही आहे काहीच. आणि ते सुद्धा असं काही इम्प्रेस होणार यातले की असं एकदम भुलून जातील, काहीतरी एखाद्या गोष्टीमुळे आहारी जातील, अशा टाईपचे नाही आहेत अजिबात. त्यांना ते सांगेल मी प्रतीक. सो जून महिन्यात झालं ते. जून महिन्यामध्ये मी ट्रिपला गेलेलो स्पितीला आणि त्यानंतर स्पितीवरून आल्यानंतर मग माझं आणि शांभवीचं बोलणं चाललं की कधी सांगायचं, कधी सांगणार आहेस तू घरी. त्याच्या आधी ती माझ्या घरी येऊन गेलेली आणि माझ्या घरी येऊन गेल्यानंतर माझ्या आईवडिलांना फक्त एकच विचारायचं होतं की म्हणजे तू सांगतोयस आम्हाला की तिला तुझ्याशी लग्न करायचं आहे, पण आम्हाला तिच्याकडून ऐकायचं आहे की ती खरंच तयार आहे का वगैरे. ते सगळं झालं. आता प्रश्न फक्त तिच्या आईवडिलांचा होता. मग आम्ही एकदा फोनवर बोलता बोलता रँडम असं ठरवलं. ती म्हटली मी आत्ता जाऊन सांगणार. तर म्हटलं ठीक आहे. मग तिने जाऊन सांगितलं. त्यांनी मग मला बोलवलं की तू ये. तर हे मला वाटतं तिने 14 तारखेला सांगितलं, 14 जून. 16 जूनला मी त्यांना भेटायला गेलेलो. तर त्यावेळेस त्यांनी असं काहीच विचारलं नाही की नाही का तू कसं काय सांभाळणार आहेस, काय करणार आहेस वगैरे वगैरे टाईपच्या गोष्टी. तर त्यांनी मला वाटतं की ती म्हणते तसं की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे बघितलं की मी कसं आहे. सो मी सेन्सिबल आहे का, किंवा मी कितपत सॉर्टेड आहे, मी कितपत स्वतःबद्दल काय इमेज आहे माझी, किंवा मी इन जनरल आयुष्यात कसं आहे ह्याच्यावरून त्यांनी जज केलं असं मला वाटतं. की जर का तू सॉर्टेड असेल किंवा तू सगळ्या गोष्टींमध्ये ओके असेल एकदम व्यवस्थित, तर आमच्या मुलीचा जो निर्णय आहे तो तिच्यासाठी योग्यच असणार आहे. तर त्यावेळेस त्यांनी आम्हाला हे विचारलं नाही म्हणजे असं जस्ट सांगितलं की तिला समजा टाईप 1 डायबिटीज आहे, तर मग त्याचे काय काय गोष्टी असतात, किंवा कधी कधी शुगर लो होते तिचे, तर मग त्यावेळेस तिला साखर देणं वगैरे ह्या गोष्टी असतात. तर मी म्हटलं की हो मला माहिती आहे, कारण तिची शुगर लो झाल्यानंतर मला ऑटोमॅटिक कळतं तिच्या बोलण्यावरून की तिची शुगर लो झाली आहे आणि आता तिला साखर देण्याची गरज आहे. मे बी कधी कधी तिला नाही कळत ते, पण समोरच्या व्यक्तीला कळू शकतं ज्याला माहिती आहे त्याच्यातली. सो मी त्यांना अशा काय काय गोष्टी सांगितल्या आणि मी त्यांना सांगितलं की काही झालं तरी पण आम्ही अशाच गोष्टी कायम आम्ही डिसिजन्स सगळ्या गोष्टींचे असेच घेऊयात की जे आम्हाला दोघांनाही कम्फर्टेबल आणि कन्व्हिनियंट असतील. सो असं कधीच असणार नाही की एखादी गोष्ट आहे की आता समाज म्हणतोय म्हणून ती करावी लागते वगैरे, असं कधीच नाही आहे. आम्ही लग्न फक्त कम्पॅटिबिलिटी आणि कंपॅनियनशिप ह्याच्यासाठी केले आणि आमचे गोल्स खूप वेगळे आहेत आयुष्यामध्ये. आम्हाला काही असं ऑब्व्हियसली आम्हाला मटेरियलिस्टिक गोष्टी आवडतात, म्हणजे फिरणं आलं किंवा असं कधीतरी बाहेर डेटवर जाणं आलं किंवा
लेजर ट्रिप्स आल्या किंवा नाही का अशा टाईपच्या गोष्टी आवडतात. पण ते एका पॉईंटपर्यंत. मोस्टली आम्ही लग्न केलं ह्या गोष्टीसाठी की आम्हाला एकमेकांची कंपनी खूप आवडते. सो मग ती कधीही असू देत, काही असू देत, कुठल्याही स्वरूपात असू देत. त्याचं कारण असं होतं की आमची मैत्री आणि त्याच्यामुळे आम्हाला कंपनी आवडत असल्यामुळे मग एव्हरीथिंग एल्स फॉल्स. सो असं सगळं झालं. तर मी ज्या दिवशी आम्ही डिसिजन घेतला, म्हणजे मी त्याला सांगितलं की मला करायचं आहे लग्न तुझ्याशी, तर तेव्हापासून आत्तापर्यंत ऑनेस्टली कधीच असं नाही वाटलं मला की माझा निर्णय चुकला. कारण मला निर्णय चुकू शकतो असे प्रसंग आम्ही आधी इमॅजिन केले होते की मे बी समजा असा इन्सिडेंट झाला की मला कोणी म्हणलं की मे बी कोणी चिडवलं असं की हिने अशा माणसाशी लग्न केलं आहे, किंवा कुठल्याही प्रकारची अशी काय म्हणतो त्याला एम्बॅरेसमेंट कधी समजा अशी असेल आयुष्यामध्ये. असं कधीच झालं नाही आणि फॉर्च्युनेटली की असं कधी होईल. आणि दुसरी गोष्ट की कधी असे काही म्हणजे आम्ही एवढं कधी भांडाभांडी करत नाही कधी, कारण आम्ही क्लिअर कम्युनिकेशन ठेवतो की माझं म्हणजे असं माझं म्हणणं आहे, तुझं काय म्हणणं आहे, म्हणजे कायम आमच्या डिस्कशन्स असतात. त्याच्यामुळे असं भांडणं किंवा अशा कधी मोमेंट्स झाल्या नाहीत की ज्याच्यामध्ये असं काहीतरी एवढं वाटेल. पण ह्याचा मी आधी विचार केला होता की समजा असे काही प्रसंग आले तर मग काय करू मी. तर मग मला असं वाटेल समजा की मे बी चुकला का डिसिजन. तर ह्या सगळ्याची मी म्हणलं तसं की आधी काइंड ऑफ इमॅजिन केलं होतं आणि तेव्हा असा विचार केलेला की ठीक आहे, तेव्हा असं होऊ पण शकतं. कारण आपण असं नाही म्हणू शकत की सगळं एकदम परफेक्ट पिक्चर असणार आहे जे मला अपेक्षित आहे, आणि तसं अपेक्षित नव्हतं सुद्धा. तर मी तेव्हा असं म्हटलं की आत्ता ह्या घडीला मी सर्वार्थाने आत्ता माझ्या जेवढी मला शक्यता आहे तेवढ्या सगळ्या क्षमतेने मी विचार केलेला आहे की मला हा निर्णय घ्यायचा आहे आणि मला लग्न करायचं आहे प्रत्यक्षी, कारण माझं त्याच्यावर प्रेम आहे, एकदम सिम्पल. तेव्हा जाऊन जर का मला रिग्रेट्स झाले तर ते तेव्हाचे असणार आहेत. आता बरोबर आहे की ते मागे फिरू नाही शकत, पण आत्ताच्या घडीला मी ती अँझायटी बाळगून हा निर्णय मग घेण्याचं टाळणं हे खोटेपणाचं होतं, किंवा मग मी चुकीची गोष्ट करते. तसंही मी एरवीच मग अनहॅपी राहू शकले असते, म्हणजे अनहॅपीच राहिले असते. तर ते एक माहिती नाही काय एक होतं की ते कधीच बदललं नाही आजतागायत की नाही चुकला डिसिजन किंवा असं काही फ्रस्ट्रेशन काहीच. हे आफ्टर मॅरेज तिने जसं सांगितलं तसं लग्नाआधी आम्ही हे सगळे विचार केले होते की हे येऊ शकतं किंवा असंही वाटू शकतं, असेही प्रसंग येऊ शकतात. मग त्यावेळेस आपल्याला असं वाटू शकतं की आपण नको करायला हवं होतं का लग्न वगैरे वगैरे. पण आत्तापर्यंत एकच गोष्ट आम्हाला प्रकर्षाने जाणवली आहे, ती म्हणजे की जर का लग्न केलं नसतं तर किती अनहॅपी असलो असतो किंवा मिजरेबल असलो असतो. अनहॅपीपेक्षा पण आम्ही जितकं आता कंटेंटेड आहोत किंवा जितकं आम्ही खुश आहोत किंवा आम्हाला माहिती आहे की आयुष्यात काय करायचं आहे, भटकलेलं नाही आहे हे माहिती आहे आम्हाला, तर ते खूप झालं असतं, त्या गोष्टी असल्या असत्या, हे फॉर शुअर माहिती आहे. आत्तापर्यंत गेल्या 1 वर्षामध्ये तर असं कधीच झालं नाही आहे, गेल्या 12 वर्षात पण नाही झाले की आता मला संबंध तोडून टाकूयात वगैरे, आता का मला बोलायचं पण नाही आहे वगैरे, किंवा कशाला मी तुझ्याशी मैत्री केली वगैरे, असं कधीच झालेलं नाही आहे. त्यामुळे लग्नानंतर पण तेच कंटिन्यू राहिलं आणि ह्याचं फाउंडेशन अगेन सेम तेच आहे की तिने किंवा मी एखादा विचार करण्याआधी आम्हाला ते माहिती असतं की ह्या गोष्टीबद्दल ही कसा विचार करणार आहे आणि त्याच्यावरती कशी रिॲक्ट होणार आहे. त्यामुळे गोष्टी घडतानाच अशा होतात की त्या दोघांनाही सुटेबल असतील किंवा कम्फर्टिंग असतील. तर या अपकमिंग व्हॅलेंटाईन्स डे आणि त्या प्रसंगामुळे सांगायचं झालं तर मला असं वाटतं प्रेम म्हणजे मैत्री असावी कायमस्वरूपीसाठीची, आणि त्याच माणसाशी लग्न करावं ज्याच्याशी तुमची खूप जास्त चांगली मैत्री आहे. आणि आता ह्याच्यामध्ये प्रॅक्टिकल विचार केला तर खूप प्रामाणिक असावं लागतं स्वतःशी सुद्धा, त्या पार्टनरशी सुद्धा, की नक्की बरोबर चाललं आहे ना, नक्की मला ह्या गोष्टी पटत आहेत ना, का मला ॲडजस्टमेंट करावी लागते, का कुठेतरी त्याग आहे, कुठेतरी मला तुझ्यामुळे काहीतरी करावं लागतं, ॲडजस्टमेंटची भावना आहे, वाटू शकतं कारण कधी पण तेवढं जर का ऑनेस्टी ठेवली तर मे बी ती व्यक्ती त्याला तसं कम्युनिकेट केलं तर मे बी ती व्यक्ती त्या गोष्टी बदलेलसुद्धा आणि तुम्हाला जे अपेक्षित आहे ते घडेलसुद्धा मे बी. आणि कारण असं नसतं प्रत्येक वेळेला की सगळं एकदम स्मूथ आहे, पण सुसंवादाने कायम गोष्टी सॉल्व्ह होतात असं आम्हाला वाटतं कायम. आणि दुसरी गोष्ट विश्वास. तर हे सगळं जे लग्न आहे, प्रेम आहे, त्याचं मैत्रीच्या पण बेसच्या अजून खाली गेलं तर मला असं जाणवतं विश्वास. तर मी प्रतीकवर जेवढा विश्वास ठेवते तेवढा मी नाही ठेवत कशावरती. आणि का वाटतो विश्वास, तर आता म्हणजे माझा आहे याच्यावर विश्वास की असं म्हणजे वी आर मेड फॉर इच अदर.
आणि तो म्हणजे विश्वास नाही वाटणार असं कधी काही झालेलंच नाही आहे. म्हणजे प्रत्येक पहिल्या दिवसापासून असेल, कुठल्याही बाबतीत असेल, तर त्याच्याबद्दल मला पूर्णपणे विश्वासच असतो की तो जी काही कृती करेल किंवा करिअर असेल, आमचं आयुष्य असेल, कुठलंही काही असेल, तरी पण माझा त्याच्यावर विश्वास असतो की ते योग्य असणार आहे. आणि मे बी धरून चाला की नाही अयोग्य, मे बी त्याच्या गोष्टीसाठी काहीतरी गडबड आहे, तरी पण ह्याच्यातून दुसरा म्हणजे चांगला काहीतरी होणारच आहे. काही सगळं संपून जाणार आहे किंवा आता काहीतरी सगळं संपलं आहे, चुकीचं होतं आहे, असं नाही झालं. तर विश्वास, मैत्री आणि कम्युनिकेशन हे मला असं वाटतं की या व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवसानिमित्त असं एकंदरीतच कायम असलं पाहिजे, तरच मग ते प्रेम, लग्न, मैत्री सगळं छान टिकू शकतं. मला वाटतं की व्हॅलेंटाईन्स डेच्या निमित्ताने मी एक गोष्ट जी शिकलो तर ती म्हणजे की लोक नेहमी 2 टोकांना जातात. कपल्स जे असतात ते एकतर अशा टाईपचे कपल असतात की मला काही पडलेलं नाही आहे, कोणाचंच काही, मी तुझ्याबरोबर मला तुझ्याबरोबर लग्न करायचं आहे आणि संपला विषय, मला बाकी काहीच विचार करायचा नाही आहे. आणि दुसरे असतात ते फक्त मटेरियलिस्टिक गोष्टींचंच की पगार किती आहे, फ्लॅट आहे का, गाडी आहे का, हे बघून लग्न करतात. तर ही 2 टोकांच्या सुवर्णमध्ये आपण गाठलं पाहिजे की असं म्हणजे तुम्ही लग्न करताय तर तुमच्यावर जबाबदारी आहे आणि फक्त ती फायनान्शियल नाही तर ती इमोशनल आहे, इंटेलेक्च्युअल, सगळ्या प्रकारची जबाबदारी आहे. तुम्ही आता शेअर करणार आहोत एकमेकांचं आयुष्य, तर तुमच्याकडे व्यवस्थित प्लॅन असला पाहिजे की तुम्हाला आयुष्यात करायचं आहे काय. मग ते करण्यासाठी तुमच्याबरोबर जो पार्टनर आहे किंवा जी पार्टनर आहे ती त्यासाठी तयार आहे की नाही. आणि समजा असं असू शकतं असं की एखादं कपल आहे तर त्याला त्याची स्वप्न आहेत काहीतरी किंवा तिची पण स्वप्न आहेत की मला ही गोष्ट करायची आणि ह्यासाठी इतका वेळ लागू शकतो. तर हे त्या दोघांनी कॉल घ्यायचं आहे की आपण बाकीच्या गोष्टी साईडला ठेवून ह्या गोष्टींना प्रायोरिटी देणं आपल्याकडून जमणार आहे का. मग इथे हे नाही आलं पाहिजे की अरे बाकीच्या लोकांचा फ्लॅट झाला आहे, गाडी झाली, आपल्या अजून काही झालं नाही आहे वगैरे, ह्या गोष्टी नाही आल्या पाहिजेत. कारण मग इथे तुमच्याकडे पर्पज आहे आयुष्यामध्ये. सो मला वाटतं की कपल्सनी त्यांचा पर्पज शोधून मग हा निर्णय घेतला पाहिजे की त्यांना लग्न करायचं आहे की नाही. लग्न हे फक्त म्हणजे आता काही लोक असतात की फक्त म्हणतील की आमचं प्रेम आहे आणि आम्ही बाकी कोणत्याही गोष्टींचा विचार नाही करणार की करिअरमध्ये काय करायचं आहे, पुढे जाऊन काय करायचं, आमच्याकडे काही प्लॅन नाही पण आम्हाला लग्न करायचं आहे. तर असं नाही असू शकत. तुम्ही जबाबदारी घेताय, काय किती झालं तरी दोघांची एकमेकांवरती जबाबदारी असणार आहे. खूप गोष्टी पुढे जाऊन मॅनेज कराव्या लागतात, खूप गोष्टी असतात. सुरुवातीला त्या कळत नाहीत पण लग्नानंतर कळतात तुम्हाला की एक जबाबदारी असते. तर त्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही जर का पर्पज शोधलात की तुम्हाला एकमेकांबरोबर का राहायचं आहे, काचं उत्तर मिळालं तर मग तो डिसिजन घेणं सोपं जाईल आणि तसा घ्यावा लोकांनी. ज्या गोष्टीने आम्हाला म्हणजे आमचं कम्युनिकेशन किंवा आमच्या मधल्या गोष्टी, आमची मैत्री जिवंत ठेवली ती गोष्ट म्हणजे जोक्स. आणि आता शांभवी मला नेहमी म्हणत असते की तू मान्य करत नाहीस माझं सेन्स ऑफ ह्युमर तुझ्यापेक्षा जास्त चांगलं आहे. तर मी करतो मान्य की तिचा सेन्स ऑफ ह्युमर माझ्यापेक्षा जास्त चांगलं आहे. माझं आहेच पण तिचा जास्त चांगलं आहे. त्यामुळे जोक्स आणि ह्युमर ही खूप जास्त महत्त्वाची गोष्ट आहे आमच्या आयुष्यामधली. ती जर नसेल तर मग काही नाही, म्हणजे एम्प्टीनेस आहे. मग म्हणजे प्रेम वगैरे ह्या सगळ्या गोष्टी येत जात असतात. म्हणजे तुम्ही 24 तास प्रेमात नाही असू शकत. तुम्ही खूप वेगवेगळ्या इमोशन्समधून जात असतात दिवसभरातून. तुमच्यामध्ये प्रेम असतं, राग असतो किंवा एखाद्या गोष्टीबद्दलची चिडचिड असते किंवा सॅडनेस असतो किंवा अँक्झायटी असते. असं सगळ्या वेगवेगळ्या इमोशन्समधून तुम्ही जात असता. तर त्या सगळ्या गोष्टी इरिस्पेक्टिव्ह ऑफ ऑल दोज थिंग्स एक गोष्ट अशी असली पाहिजे की जी कॉन्स्टंट पाहिजे आणि ती तुमच्यामधला हुक पाहिजे. आणि ती आमच्यासाठी आमच्या मैत्री आणि मैत्रीमधलं असणारं आमच्या दोघांनाही आवडणारी गोष्ट म्हणजे विनोद. सो आम्ही एकमेकांवर जोक्स करतो, आम्ही दुसऱ्यांवर जोक्स करतो. सो ते आम्हाला सगळ्यात जास्त आवडतं आणि तेच आमचं आयुष्य लाईव्हली ठेवतं नेहमी. खूप लोकांची एकंदरीत अशी डायरेक्टली कधी मला कोणी विचारलं नाही आहे की तू हा एवढा मोठा त्याग केला आहेस का, किंवा असं काही कॉम्प्रोमाइजेस आहेत का, किंवा ही मोठी ॲडजस्टमेंट तुला वाटत नाही का, किंवा तुला हे असं म्हणजे कसं काय वाटलं की ह्याच्याशी लग्न करावं असं. तर पहिली गोष्ट अर्थात की ते प्रतीकला ओळखत नाहीत. त्यांना फक्त एवढंच कळतं की हां, शांभवीने एका अंध माणसाशी लग्न केलं आहे. आणि एक समाजातला जो अंधत्व किंवा एकंदरीत अपंग किंवा एक दिव्यांग म्हणू आपण तर ते लोक जे आहेत त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा वेगळा आहे. कारण तसं आपल्याला बघायला मिळतं आणि खूप असं वाटतं की अरे अवघड आहे आयुष्यांच्याबरोबर काढणं वगैरे. तर त्याला अपवाद म्हणजे प्रतीक आहे. हे जे त्याला ओळखतात, जे त्याला भेटतात, त्याच्याशी बोलतात, त्यांना कळतंच ते.
त्यामुळे असं कधीच ॲडजस्टमेंट किंवा त्याग याचाच मी कधीच केला नाही. कारण ॲक्च्युली म्हणजे असं तसं म्हटलं तर मला वाटत नाही आणि असं कोणी कधी असं ठरवून करत असेल की नाही मला दिव्यांग माणसाशी किंवा बाईशी लग्न करायचं आहे. म्हणजे मला माहिती नाही, करतही असतील, पण मी असं कधी ठरवून केलेलं नव्हतं किंवा सिम्पथेटिक वगैरे असं नव्हतं. कारण त्याचा स्वतःचा आयुष्याकडे बघण्याचा आणि स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन, त्याच्यामुळे दृष्टिकोन असणं जास्त महत्त्वाचं आहे, दृष्टी नसली तरीसुद्धा मे बी. तर त्याच्यामुळे असं त्याग आणि ॲडजस्टमेंट खूप टेम्पररी बेसिसवरती असते. म्हणजे ह्याला खूप ग्लॉरिफिकेशन दिलं जातं की त्यागानेच संसार टिकतो, कॉम्प्रोमाइजेसनेच टिकतो, ॲडजस्टमेंट्स कराव्या लागतात. पण मला असं वाटतं की ते किती काळापुरतं, आणि मग ॲडजस्टमेंटच्या निगेटिव्ह साईडलाच जाते ना तरी पण. तर जर का तुमचं खरंच एकमेकांवर प्रेम आहे आणि तुम्ही जर का खरंच त्या व्यक्तीबरोबर कम्फर्टेबल आहात तरच लग्न केलं पाहिजे किंवा पुढे गेलं पाहिजे. जर का म्हणजे मला एवढं कम्फर्टेबल वाटलं नसतं त्याच्याबरोबर, किंवा त्याच्यात समजा काही गोष्टी असल्या असत्या की ज्या मला पटत नाहीत, की काय त्याचं काय बेबी कुठल्याही गोष्टी पर्सनल हायजीन असेल किंवा काही पण असेल, तर त्याचं स्वतःचं तो स्वतः सगळं ग्रूमिंग वगैरे ठेवत असतो, सगळ्यात स्वतः गोष्टी करतो. त्याचा ड्रेसिंग सेन्स असेल, त्याची दाढी ठेवण्याची पद्धत, कुठल्याही छोट्या छोट्या गोष्टी, तर ह्या ॲज अ मुलगी म्हणून मला मॅटर होतात ऑब्व्हियसली. त्याच्यात मी काही अपवादात्मक गोष्ट नाही केली आहे की नाही तो जसा आहे तसं मी त्याला ॲक्सेप्ट केलं आहे. तर मी त्याला ॲक्सेप्ट नाही केलं आहे, मी त्याच्यावर कायम प्रेम करत आली आहे आणि तो जसा आहे तसं त्याला ॲक्सेप्ट केलं आहे मी. असं जरी वाटत असलं तरी पण ते ही जस्ट अशी एक नॉर्मल लव्ह स्टोरी असं मला वाटतं. पण मी असं काही कधी म्हणणार नाही की त्याच्यामुळे तुम्ही ह्या गोष्टीकडून असं इन्स्पिरेशन घ्या आणि तुम्ही पण असं करा वगैरे. तर असं काही नाही आहे की म्हणजे प्रेम हे प्रेम आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ज्या व्यक्तीबरोबर कम्फर्ट आहे, प्रेम आहे आणि मैत्री आहे, विश्वास आहे, तर त्याच्याबरोबरच केलं पाहिजे. आमच्या दोघांचे गोल्स म्हणजे आनंदी राहायचे आणि म्हणजे आहेत खूपसे गोल्स, पण आता ते हळूहळू येतील सगळे पुढे. जसं जसं आम्ही पुढे जाऊ तसं खूप गोष्टी ठरवल्यात आम्ही ज्या करायच्यात त्या, तर त्या आता येतील काळाच्या ओघाने समोर. पण मेन आमचा पर्पज आयुष्याचं आहे की एकत्र राहणं, आनंदी राहणं, ह्याच्या पलीकडे काहीच नाही. सिम्पल एज दॅट. आणि मग त्याच्यासाठी जे जे काही करावं लागेल त्या सगळ्या गोष्टी आम्ही करू. आहे तो म्हणजे अर्थात ते आहे, पण तो स्वतः म्हणजे त्याच्या प्रत्येक काही चॉईसेस असतील, करिअर चॉईसेस असतील, काही आता ज्या गोष्टी पुढे तो करायचा आहे, त्याच्या आमचे प्लॅन्स आहेत, तर त्याच्यामध्ये एकंदरीत गिविंग बॅक टू द सोसायटी हे पण त्याचं मेन आहे. तो ते मान्य नाही करत की म्हणजे समाजासाठी काही करायचं आहे, हा त्याच्यामधला ते आहे त्याचं खरं. तो नाही सांगत की समाजासाठी समाज बदलायचा आहे, अशापेक्षाही त्याला ॲज अ ब्लाइंड इंडिव्हिज्युअल म्हणून जे काही सफर करावं लागलं आहे किंवा ज्या गोष्टी बदल केल्या पाहिजेत एका समाजाकडून, सरकारकडून, एक इंडिव्हिज्युअल व्यक्ती म्हणून किंवा ॲज अ आता अपंग व्यक्तीची पत्नी म्हणून असेल किंवा कोणी पण असेल, काही पण असेल, तर ते जे बदल केले गेले पाहिजेत तर ते त्याला करायचे आहेत आणि त्याच्यासाठी मला त्याची पूर्ण साथ द्यायची आहे आणि ते तो सांगणार नाही पण ते आहे.